नमस्कार, स्वागत आहे समिंद्रा गोट फार्म या यूट्यूब चॅनलवर। तर विहिरीला पाणी आलेलं आहे, पहिलं पाणी उपसाय सुरू आहे। कुठं सोडावं म्हणून आम्ही असं उकांडीत सोडायला लागलो। तर ही जी आपण काढून टाकली होती ही घास वगैरे त्याचे ही खोड इथं, आणि ती पाणी टाकल्यामुळे कुजते म्हणून असं पाणी टाकायला सुरू आहे। आणि गाई म्हशी पुढचे चिपाड पण कुजतेत म्हणून असं पाणी ह्याच्यात टाकलं का किती कुजतेत। आणि तर म्हणजे पाणी पण विहिरीतलं उपसलं जाते। पाण्याचा थोडासा वास यायला लागला तर आपण असं उपसून टाकणार आहोत। आणि मग उद्यापासून हीच पाणी भरायला सुरू करणार आहोत। ह्याच विहिरीचं दुसऱ्या विहिरीचं पाणी भरलंय आपण काल परवापासून। आपण आता आपल्याच इथलं पाणी वापरायला लागलो। आणि सोयाबीन बघा कसं आहे ती। आणि झाडं बघा कसे छान झालेत, पाण्यामुळं लई सुकून गेली होती ही झाडं। आता पाऊस पडल्यामुळं छान जमायला लागली। तर काय झालंय, तिकडच्या शेतातलं सोयाबीन आधी आपण फवारलं होतं, पण तरी सुद्धा त्याच्यावर आळी पडली खूप, आणि म्हणून सकाळी फवारले। काल रात्री पण आमच्या इथं पाऊस झाला चांगला, आणि आता चांगलं ऊन पडलंय म्हणून आपण फवारलंय सोयाबीन तिकडचं। आताच फवारलं दादानं थोड्या वेळ झाला। आणि ऊन बघा छान आहे, तुम्हाला दाखवते। मका ही जरा इकडे तिकडे गेले की शेळ्या अशा त्यांना टाकलेलं खात नाहीत, संपलंय त्यांचं खायचं। आणि गाई म्हशीच्या पुढचं खायला सुरू केलं ह्यानी। तर दादाने घास कट करून आणलेला आहे आणि इथं टाकलं। हे बघा इथं आहे तांब्यामधून इथं। शेळ्यांच्या समोरचं संपलंय आता टाकलेलं खाद्य। आणि हे गाईली टाकले, दादा म्हशीला घेऊन गेलाय सोबत। सोयाबीन चांगलं आहे इथलं, तर तिकडच्या सोयाबीनला खूप वेज पडले, तर आळ्या पडल्या, त्याच्यामुळं आपण हे फवारून घेतले सकाळी। आणि गवत पण खूप झाले, तर खुरपायला बाया बघायला आणि बाया लावून खुरपून घेणार। आधी एकदा खुरपून घ्यायचं आणि त्याच्यानंतर खुरपून घ्यायचं। इथं तेवढं गवत नाही, दरवर्षी इथं खुरपित होतो आम्ही। हे बघा इकडे, हे बघा तेव्हा तिथं दाराच्या तिथं तुम्हाला कोंबड्या दाखवते। वेस्टेज टाकले त्याला, तेव्हा तिथं तेव्हा काढली होती। कशाहून म्हणायला काढली होती? संपली त्यांच्या समोरची, टाकली होती। जास्तीचं उरलेलं ठेवलंय तिथं, अजून काढायचंय। लय ठेवायला तशाच म्हणून थोडं थोडं टाकले। हे बघा हे कोंबड्या इथं वेस्टेज टाकलं होतं बघा। इथं सगळं चिखल करतात सगळं फिरून फिरून। आणि अंडे आता जास्त निघायला सुरू झाले। आणि हे ह्यांना पण वेस्टेज टाकायला सुरू केले, सवय लागावी म्हणून। आणि हे दार उघडं ठेवायला सुरू केलं, असं म्हणजे खाते
खायला लागलीत वेस्टेज बघा. इकडं टोगो भाकर खात नाही आमचा टोगो, त्याला पोळी पाहिजे, पोळी खाते. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. बघा ही एक सांगते तुम्हाला. बघा असं केलं कोंबड्याला अंडे देण्यासाठी.